तर नमस्कार मित्रांनो, तुम्हीही राज्य सरकारची आवास योजनेअंतर्गत 50,000 रुपये अतिरिक्त वाढवलेली रकमेची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ज्यांचे घरकुल मंजूर झाले होते तर त्यांना राज्य सरकार अतिरिक्त 50,000 रुपयाची मदत राज्य सरकार स्वतः करणार होती. त्यात जी प्रधानमंत्री आवास योजने ग्रामीण अंतर्गत तुम्हाला 1,20,000 ते 30,000 रुपयाची मदत होते, त्यात अतिरिक्त 50,000 राज्य सरकार तुम्हाला देणार होतं. म्हणजेच हीच रक्कम तुमची 1,80,90,000च्या आसपास पोहोचत होती मित्रांनो. तर त्याचीच वाट सर्व जे घरकुल मंजूर झालेले आहेत तर ते लोक पाहत होते, परंतु अद्यापही त्यांना ही वाढीव रक्कम मिळाली नव्हती. परंतु आता एक महत्त्वपूर्ण जी आहे म्हणजे शासन निर्णय राज्य सरकारने मंजूर करत राज्य सरकारने या योजनेअंतर्गत 60 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर सुमारे 60 कोटी रुपये राज्य सरकारने अतिरिक्त 50,000 रुपये देण्यासाठी मंजूर केलेले आहेत. तर हा शासन निर्णय 12 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने निर्गमित केला असून काय महत्त्वपूर्ण अपडेट या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्य सरकारने जी अतिरिक्त 50,000 रुपयाची वाढीव रक्कमची योजना सुरू केली होती, अद्यापही बऱ्याच लोकांना याची रक्कम ही मिळाली नव्हती. तर ते लोक वाट पाहत होते. तर चला तर कधीपर्यंत ही रक्कम तुम्हाला मिळते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो. तर बघा मित्रांनो, हा तो शासन निर्णय आलेला आहे ज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून जे अतिरिक्त 50,000 रुपये तर त्याची जी निधी आहे तर ती निधी मंजूर करण्यात आलेली आणि या शासन निर्णयामधून ते कळवण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, ते म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे ग्रामीण भागातील टप्पा 2 आवास योजना असेल तर त्याच्या अंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपयाची वाढीव रक्कम राज्य सरकार आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांना देणार होती. तर त्याचीच वाट पाहत होते, परंतु आता याचा JR आलेला आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने जी रक्कम आहे तर ती रक्कम सुद्धा मंजूर केलेली. तर बघा राज्य सरकार या JR मध्ये काय म्हणतं, तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे जे 50,000 इतकी अतिरिक्त अनुदान आहे तर ते अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुपये 60 कोटी रुपये एवढा निधी राज्य सरकार व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर आणि नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे राज्य सरकारने जो अतिरिक्त 50,000 रुपये वाढीचा निर्णय घेतला होता, परंतु अद्यापही कुणालाच जे पैसे अतिरिक्त 50,000 रुपये तर ते मिळाले नव्हते. म्हणून लोक याची वाट पाहत होते की राज्य सरकारने जो अतिरिक्त 50,000 रुपये वाढीचा निर्णय घेतला आहे तर ती रक्कम आम्हाला कधीपर्यंत मिळेल, कारण बऱ्याच मित्रांचे जे घरकुल आहेत तर ते अजूनही अपूर्ण आहेत, ते घरकुल पूर्ण झालेले नाही. ते 50,000 रुपये वाढीव रक्कमची वाट पाहत होते. तर अशा सर्व मित्रांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. परंतु हा जो निधी आता हा निधी कशा पद्धतीने दिला जातो हे आपल्याला कळेलच. आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हा निधी कोणकोणत्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर इथे स्पष्ट म्हटलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग लाभार्थ्यांना आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना ही जी रक्कम आहे तर ती रक्कम मिळणार आहे. म्हणजे यात OBC येते, त्यानंतर भटक्या जमाती येते, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग येते आणि विमुक्त जातीसुद्धा येत आहे. तर या सर्व प्रवर्गासाठी हा जो निधी आहे 60 कोटी रुपयाचा, तर तो 60 कोटी रुपयाचा निधी हा दिला जाणार आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट 12 फेब्रुवारी रोजी आलेली शासन निर्णयाच्या माध्यमातून. अपडेट आवडली असेल तर अपडेट जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.